हाय गुड इव्हनिंग. आता आम्ही निघालोय सावंतवाडीवरून खवणी बीचला. तर खवणी बीचला ओके ओके आय एम सो सॉरी गाईड. तर खवणी बीचला निघालो आहे आणि आमच्याबरोबर एक लोकल गाईड घेतला आहे आम्ही. त्याला बघू शकता तुम्ही इथे, कारण की आम्ही सगळे हां इथे आम्हाला काहीच नाही माहिती. त्याने जरा करेक्शन पण केलं होतं आता बोलताना. खवणी नाही वॉट काय असते खवणी बीच. ओके. आता आमच्या लोकल गाईडने फसवलंय आम्हाला आणि रिक्षा बिक्षा काय सगळं गाडी बुक केली कॅन्सल केली. या लोकल गाईडने आम्हाला एसटीने जातात, एसटीने घेऊन चाललंय आम्हाला. स्वर्गाहून सुंदर असं म्हणतात ना, ते आमचं कोकण. आणि या कोकणाचा अनुभव घ्यायचा असेल ना, तर आमची लाल परीच बरी. नमस्कार मंडळी. तर आमचे हे गाईड आहे ना, यांना आता तुडवून मारणार आहे आम्ही, कारण की यांनी अक्षरशः आमची अशी हालत केली की आम्हाला इथे रिक्षा पण नाही. एका रिक्षात 5 जण बसलोय बघा. बघा इकडे काय मांडीवर बसलोय. हालत एकदम बेकार झाली आहे. हा 6वा आहे. गाईडने आमची ह्याच्या गाईडची आता करतो मी. फायनली आम्ही पोचलो आहे वेंगुर्ला. म्हणजे आम्ही जाणार होतो खावणे बीचला, पण आमच्या गाईडने आम्हाला फसवलं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही वेंगुर्ला बंदरला आलो आहे. गाईड आणि आमचा तरी पण इथे खूप छान वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. तर पूर्ण आमचा प्लॅन थोडा चेंज झाला आहे. कायाकिंग तर करणारच आहे, पण आम्हाला बोटीने एक राऊंड मारून यायचं आहे. तर बघूया आता एवढे जण आम्ही आहोत, 10 जण तरी आहोत. बोटिंगला चाललो आहे आम्ही आता. आता बोटमध्ये एक राऊंड मारून येतो. सगळे बसले आहेत ऑलमोस्ट. मी जातो आता थोड्या वेळ बोट चालू झाली की हेच या लेडीचे तुम्ही चेहरे बघू शकता की नंतर असं होणार आहे. बघा थोड्या वेळ 5 मिनिटांनी आपण व्हिडिओ परत चालू करूया. फायनली बघते मागचा चेहरा बघा कसा एकदम थोडासा उदास. बघा पाडी एकदम खोल असं बघा. पाड्याच्या लाटा जशा उसळत आहेत तसं इकडे मनामध्ये काहीतरी उसळत आहे कोणाच्या तरी. आज मम्मा आणि पप्पाची आठवण येते खूप एका कोणाच्या तरी. एका धर माका बी धर. मी पण नक्की आहे ते व्हिजिट करा वेंगुर्ला बंदर. आणि प्रॉपर आम्हाला जे हे दिले लाईफ जॅकेट दिलेले आहेत. लहान मुलगा आहे म्हणजे माझा एक मुलगा आहे, छोटा लाईफ जॅकेट दिलेलं आहे. सेफ्टी मेजर्स इथे पाळून आम्हाला तिथे आतमध्ये समुद्रात नेलं होतं. तर कोकणात येणाऱ्या कोकणात वेंगुर्ला बीचला सुद्धा एकदा नक्की भेट द्या.